राशीने ते घड्याळ चोरलं नाहीये हे माहितीये मला, आणि ते घड्याळ स्वतःहून उड्या मारत तर तुझ्या कपाटात आलं नसेलच. त्यामुळे देवांगबाईच्या गाडीतून ते घड्याळ तू आणलेस हे मान्य कर आता, आणि खोटं बोलणं थांबव. आणि राशीवर खोटा आरोप करताना तिच्यावर काय संस्कार केले जात आहेत ना ह्याचाही विचार कर जरा. तू पालक म्हणून कशी वागतेस त्यापेक्षा माणूस म्हणून तिच्यावर काय संस्कार करतेस ह्याचा विचार कर. आणि कसं आहे ना अश्विनी वहिनी, आपण जसं पेरतो ना तसंच उगवतं. आणि एक महत्वाची गोष्ट, असीमला या घरातून बाहेर काढण्यासाठी तू कितीही प्राण एकवटलेस तरी मी इथे असेपर्यंत असीमला या घरातून कोणीही बाहेर काढू शकणार नाही. त्याच्या प्रत्येक पावलामागे त्याच्या निविताईचं पाऊल असेल, हे मी तुला पुन्हा एकदा सांगते. आणि ही गोष्ट तुझ्या सुपीक डोक्यात तू कायमची फिक्स केलीस ना की कसं तुझ्यासाठीच बरं आहे ते. तुझे कष्ट वाचतील ना ग. असो, तुला ऑफिसला जायला उशीर होत असेल ना, तू जा. पण मी जे काही बोलले ना त्याच्या प्रत्येक शब्दाचा नीट व्यवस्थित विचार कर एकदा. निवी, हा निवी, अरे दरवाजा का लावतोस? एक आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी? कोणती? मी त्या देवांगबाईला त्याचं घड्याळ परत केलं आणि त्याने आपले 1,35,000 रुपये परत केले. काय? हो, हे बघ. सगळे केले ना? हो, मला वाटलं नव्हतं ग तो परत करेल म्हणून. देवा, बरं झालं रे. आता आपल्याकडे हे स्पर्धेचे पैसे सेव्ड राहतील. बरं, तू त्याला हे तर सांगितलंस ना की ते घड्याळ तू चोरलं नव्हतंच म्हणून? ऑफकोर्स निवी. अश्विनी वहिनीचं नाव आलं का कुठे? नाही, मी त्याला सांगितलं की ते घड्याळ गॅरेज मध्येच पडलं होतं म्हणून. बरं केलंस. बरं निवी, मी काय म्हणतो, आता पैसे आलेच आहेत तर या पैशातून तुझ्यासाठी एक छान मोबाईल घेऊ ना. मोबाईल? हा. नाही नाही, मला मोबाईलची गरज नाहीये रे. माझ्या मोबाईलला काही नाही झालं. निवी अगं, माझा मोबाईल व्यवस्थित चालतोय धन्या. बरं, त्यापेक्षा ना आपण तुझ्यासाठी स्पोर्ट्स बाईक घेऊया का? बरीच वर्ष तुला स्पोर्ट्स बाईक घ्यायची होती. आपण ह्या पैशाने त्याची डाऊन पेमेंट करू. हा निवी, आता मला खरंच इच्छा नाही ग. त्यापेक्षा मी काय म्हणतो, आपण तुझ्यासाठी ना एक इलेक्ट्रिक बाईक घेऊ. म्हणजे असीमला पण तुला शाळेत सोडता येईल ना. इलेक्ट्रिक बाईक पण नको धन्या. असीमला काय मी रिक्षाने शाळेत सोडत जाईन. आपण ना आपल्या संसाराला लागणाऱ्या वस्तू घ्यायला हव्या. तुला काय वाटतं? म्हणजे कुठल्या वस्तू? अरे म्हणजे काविलता, ताट, चमचे, टोप, अशा गोष्टी. निवी, ते सगळं आहे ना आपल्याकडे. पण हे सगळं अश्विनी वहिनीने घेतलेलं आहे ना. आता आपण वेगळं जेवण बनवतो तर आपल्याकडे स्वतःची वेगळी भांडी असायला हवी. बरोबर बोलतेस तू. अश्विनी वहिनीचं सामान वापरलं की तसंही ती किरकिर करते. त्यापेक्षा आपण आपल्यासाठी नवीन संसार सेट घेऊ. संसार सेट म्हणजे तुला खरं सांगू धन्या, देवाने ही स्पर्धा मुद्दाम घडवून आणली आणि आपल्यालाच जिंकवलं असं मला वाटतंय रे. खरंय तुझं निवी. मी तुला म्हटलं ना, देव आहे. देव आपले कष्ट त्रास बघत असतो. बरं निवी, आणखी काय काय लागणार आहे याची एक यादी बनव. म्हणजे एकदा शॉपिंगला जाऊ काय? हो करते. काय शॉपिंग? मी पण येणार शॉपिंगला. माझ्या केसांसाठी शॅम्पू आणायचंय. हो का? शॅम्पू का? आतापासून शॉपिंगला जायचंय त्याला. केसच कंटाळले. सोलना दाखवा ना. आणि लाटणं पण दाखवा. हे चालेल.
निविताई हे बघ मी आपल्यासाठी कप घेतले. अरे वा, खूपच मोठे आहेत रे. नाही, तुला म्हणजे खूपच काळजी आहे आमची. काय काय रे, लहान असो किंवा मोठं, माझ्या भावाला तुझी काळजी किती आहे ते बघ. हो, खूपच काळजी घेतोय. बरं निवी, हे बघ ना, मी हे ताट सिलेक्ट केले. हे चालणार आहे ना? हो चालेल ना, घेऊया. मग हेच द्या. बरं निवी, मी का म्हणतो, पण भांड्यांवर नाव करून घेऊया ना? हो चालेल ना. नाव करून द्या. कुणाचं नाव लिहायचंय? निवेदिता. नाही नाही नाही, तुम्ही यशोधन नाईक असं नाव लिहा. अगं निवी, माझं कशाला, तुझंच नाव लिहूया ना. नाही धन्या, तुझं असू दे. निवी, माझं नको, तुझंच लिहूया आपण. ऐक माझं धन्या, तुझं असू दे. तुझंच नाव टाकूया ना नको आपण. धन्या, ताई, भांडणं कशाला करतायत? ह्याच्यापेक्षा चांगलं माझं नाव लिहून टाका. काका माझं नाव लिहा, असीम. लिहा लिहा, बघता काय माझ्याकडे? बरं दादा, तुम्ही एक काम करा, तुम्ही असीम, निवेदिता आणि यशोधन अशी तिघांचीही नावं लिहा. बर, लिहितो. राईट आयडिया आहे. आपण ह्याच्यावर आपल्या तिघांचे नाव लिहूया. असीम, असीम, अरे ते मी घेतो म्हटलं ना. नाही मी घेतो. अरे असीम, जड आहे ते. नाही मी घेतो ना. बर. ताई हा. ते बघ, टॉयचं दुकान. काय रे असीम, तुला खेळणं हवंय? हो, मला ती ऑटोमॅटिक वाली कार हवी आहे. नाही नको आसिम, घरी गेल्यावर राशीने पण हट्ट केला म्हणजे. अगं निवी, तो म्हणतोय ना, मग घेऊया ना त्याला. आणि मी तर म्हणतो आपण राशीसाठी पण काहीतरी घेऊया. हा चालेल. बरं ठीक आहे, चल. निवी, मी काय म्हणतो, तू हो पुढे असीमला घेऊन, मी आलोच. आता तू कुठे चाललायस? अगं काय नाही ग, ते असं गॅरेजचं थोडंसं सामान घ्यायचंय, घेऊन लगेच येतो. तुम्ही व्हा पुढे. हा बरं ठीक आहे, लवकर या, आम्ही तिथेच असू. हो हो लवकर ये. हो.
अश्विनी, काय ग हा फॉल? कशी चालतेस ग फरा फरा? सासू आहेच आपली शिवून द्यायला. चल. अरे आलात? आणि काय रे यश, एवढं काय घेऊन आलात? नाईक साहेब, ते थोडीशी खरेदी करून आलो. अरे पण एवढी खरेदी? हा, ते देवांगबाईचं घड्याळ परत दिलं ना, मग त्याला दिलेले पैसे आम्ही परत घेऊन आलो आणि त्यातनंच थोडीशी खरेदी केली. मग ठीक आहे. हो, काय ठीक आहे? पैसे मिळाले म्हणून ही एवढी खरेदी करून यायची आणि पैसे उडवायचे का लगेच? मालती अगं, अहो मालतीबाई, महत्वाचं सामान आणलंय, उडवले नाहीयेत. निविताई, माझी कार कुठे आहे? हे राशी, राशी इथे ये. अशी हे बघ. वाव. अरे काय खाणाखुणा करताय एकमेकांना आणि काय द्यायचं म्हणताय? काय नाही नाईक साहेब, ते अगं नेहमी हे दर, मला गॅरेज मध्ये जायचंय म्हटलं ना, तू दे. चल, मी आलोच. धन्या धन्या, आपण दोघांनी देऊया. अगं असं काय करतोस? चल ना. नाईक साहेब, हे तुमच्यासाठी आणलंय. माझ्यासाठी? थँक्यू. उघडून तर बघा. नवीन चपला? मालती अगं, पाहिलीस का? यश, अरे पण कशाला उगत माझ्यासाठी खर्च केला? नाही म्हणजे तुम्ही दोघं जण तुमची शॉपिंग करायला गेला होतात ना. अहो काका, एवढे दिवस आम्ही तुमच्यासाठी काहीच घेतलं नव्हतं आणि तुमच्या टाचा दुखतात ना, म्हणून त्याच्यासाठी स्पेशल मऊ चपला घेऊन आलोय आम्ही. बघा, होत आहेत का? हो हो. निवेदिता, एकदम परफेक्ट होत आहेत. आवडल्या ना तुम्हाला? खूप. नेहमी सासूबाई, हे मी तुमच्यासाठी आणलंय. तुम्हाला गोळ्या घ्यायला कन्फ्युजन होतं ना, ह्या डब्यात तुम्ही वाराप्रमाणे तुमच्या गोळ्या ठेवू शकता. सोपं होईल तुम्हाला. अगं बाई, अगं मला हवाच होता हा डबा. बरं झालं आणलास ते. केतकी, जरा इकडे. हे घे, तुझ्यासाठी पर्स आणलीये. आवडली? छान आहे, थँक्यू. असीम, मला पण खेळायला देशील ना तुझी कार? मला खूप आवडलीये. नाही, कारण निविताईना आणि धनदादाने तुझ्यासाठी दुसरं गिफ्ट आणलंय. काय? खरंच? यश काका, कुठे आहे माझं गिफ्ट? हे काय, आमच्या गोड बाहुलीसाठी छानशी बाहुली. आवडली का? हो, मस्त आहे. थँक्यू यश काका आणि निवी काकी. वेलकम. अश्विनी वहिनी, तुला घड्याळांची आवड आहे ना? आम्ही तुझ्यासाठी आणि अभयदादासाठी हे कपल्स वॉचेस आणलेत. घे, आम्ही प्रेमाने आणले. यश,
निवेदिता, मला खरंच खूप बरं वाटलं रे. म्हणजे तुम्ही दोघं जण लक्षात ठेवून सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन आलात. अरे पण इथे अजून बरीच गिफ्ट्स राहिलेत. मग अजून कोणाला गिफ्ट द्यायचं बाकी आहे? आमच्या असीमला. काय माझा? हो ये. असं कसं? त्याचं गिफ्ट तर त्याच्यापाशी आहे. हे कोणासाठी आहे मग? अगं मी खरंच असीमसाठीच आणलंय. अजून एक गिफ्ट? भाऊ काय आहे यात? यात आहे रिमोट वाला हेलिकॉप्टर. वाव, रिमोट वाला हेलिकॉप्टर मला घ्यायचंय, दे ना. नाही 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 असे. धन्य दादा. हे बघ कसं फिरतंय बघ हेलिकॉप्टर बघ. हे बघ हेलिकॉप्टर बघ हेलिकॉप्टर. धन्य दादा. हे बघ असीम असीम, मी तुला हे हेलिकॉप्टर देणार पण एका अटीवर. कोणत्या? हे बघ, मी तुझ्यासाठी काही पुस्तकं आणली. जर तू रोज या पुस्तकातली 10 पानं वाचलीस ना तर मी तुला हे हेलिकॉप्टर देईन. 10? मी 15 वाचेन. थँक्यू जीजू. हा? जीजू, हे कुठून शिकलास नवीन? अरे माझ्या क्लासमध्ये ना एक फ्रेंड आहे, तो ना त्याच्या ताईच्या नवऱ्याला जीजू म्हणतो, म्हणून मी तुला जीजू म्हंटल. तुला जीजू म्हटलेलं चालेल ना धनु दादा? अरे म्हण बिंदास म्हण तू. काय निवेदिता? हो चालेल ना. असीम, मला पण देशील ना हेलिकॉप्टर खेळायला? हो, पण तुला पण माझ्या बरोबर 10 पानं वाचावं लागतील. वाचशील? हो चालेल. हेलिकॉप्टर साठी काय पण. हो, मग पुस्तकं घे. चल. अरे अरे लबाड आहेत रे मुलं. धन्या, आपण सामान आत ठेवूया ना. आलंच. हा. धन्या, थँक्स. कशाबद्दल? अच्छा, मी असीमसाठी हेलिकॉप्टर घेतलं म्हणून? नाही, त्यासाठी नाही. तू असीमला खेळासोबत अभ्यासाला पण प्रवृत्त करतोयस ना, त्यासाठी. नेवी, हे बघ मला माहितीये मी जास्त शिकलो नाहीये पण शिक्षणाचं महत्व ना मला आत्ता कळतंय. आणि म्हणून मला वाटतं की असीमने खूप शिकावं, खूप मोठं व्हावं. धन्या, पुन्हा एकदा थँक्स. तू असीमचा एवढा विचार करतोस त्यासाठी. नेवी, मला ना पूर्ण कुटुंबाचा विचार करायचा आहे. कुटुंबाची काळजी घ्यायची. एक मुलगा म्हणून, एक भाऊ म्हणून, एक नवरा म्हणून मला छान हसतं खेळतं कुटुंब बघायचंय ग. पण तू त्या दिशेने बरोबर वाटचाल करतोयस धन्या. हो ना. मला पण आता थोडस संसारिक झाल्यासारखं वाटतंय. निवी, इकडे. काय झालं धन्या? तुझ्यासाठी एक गंमत आहे. गंमत? काय आहे? उघडून तर बघ. तुझी माझी माझी तुझी लव्ह स्टोरी, स्वप्नांना जागवणारी, जगा वेगळी अशी ही. राजा मी आणि तू राणी, ऊन पावसाची ही कहाणी, जगा वेगळी अशी ही. सारा माझ्या मनाचं कळतनारे तुला, तुझ्यासाठी बांधेन मी चांदण झुला.